रात्री जे निघतं त्याला सुद्धा लोक भूतच म्हणतात. का पौर्णिमेला निघतं, आमुषाला ज्यांना दिसलं त्यांनाच माहिती बरं का. ते आपल्याला काय आहे ते काय आपल्याला काही दर्शन दिलं नाही, पण त्या भूताचा असणारा जो काही भाग आहे ते म्हणतात की अमावस्याच्या रात्री त्यांची दिंडी निघते आणि ते दिंडीमध्ये असणार ते भरपूर असणार फिरतात, असं जुने लोक म्हणायचे. पण आता ते खरं आहे का नाही त्यांनाच माहिती. ते पण भूत शब्दाचा आणखी एक अर्थ सांगतो, जे असणारे जे काही जीव असणारे जंतू आहेत, तुम्ही आम्ही आहात, प्राणी मात्र आहेत, यांना सुद्धा त्या ठिकाणी भूत म्हणतात. असं समजत नसेल तर आणखी एक असणारा अभंग आहे, भूत दया गायी पशुचे पालन आणि तहानेल्या जीवन वन माझे, यांना सुद्धा त्या ठिकाणी भूतच म्हणतात. आता पहा, एखादा माणूस जर त्या भूतावर त्या ठिकाणी जर दया करत असेल आणि दया करून जर त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह जर त्या ठिकाणी आनंदामध्ये भागवत असेल तर त्याच माणसाला त्या ठिकाणी थोर म्हणायचं. आता याच्याकरता एक दृष्टांत सांगतो, लगेच मी थोडं पुढे चालण्याचा प्रयत्न करतो. पंढरपूर तुम्ही बघितलं का? दोन पंढरपूर, एक म्हणजे तुम्ही म्हणता थोरलं पंढरपूर आणि एक कोणतं म्हणता, धाकटं पंढरपूर. इथलं एक पंढरपूर आणि पंढरीश परमात्म्याचा असणार ते एक पंढरपूर. पण त्या पंढरपुरामधली असणारी कहाणी आणि गोष्ट आहे एका संताची. तुम्ही दररोज असणार काकड आरतीमध्ये तो अभंग म्हणता का नाही माहित नाही, पण एक चरित्र असं येतं, राका असणारा कुंभार आहे, एक राका असणारा कुंभार, आणि राका असणारा कुंभार तो असणारा पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये राहत होता. आता त्या कुंभाराचं असणारे जे कार्य होतं ना, दररोजचे असणारे माठ बनवणे आणि माठ बनवल्याच्या नंतर भट्टीमध्ये व्यवस्थित त्या ठिकाणी लावणे. संपूर्ण असणारे माठ बनवले, माठ बनवल्याच्या नंतर त्याला कोणी आवा म्हणतं. आवा जुन्या काळामधली भाषा आहे बरं का. आताच्या काळामध्ये तुम्ही त्याला भट्टी म्हणता. आणि संपूर्ण असणारा त्या ठिकाणी असणारा तो आवा असणारा रचला. आवा रचल्याच्या नंतर संपूर्ण असणारे माठ त्या ठिकाणी व्यवस्थित रचले, वरून असणारा लेप दिला, भट्टी असणारी पेटवली, भट्टी पेटवल्याच्या नंतर भट्टीचा असणारा जो अग्नीचा असणारा भाग आहे तो त्या ठिकाणी प्रज्वलित झाला. अग्नी प्रज्वलित झाला आणि अग्नी प्रज्वलित झाल्याच्या नंतर मग मात्र एक असणारी मांजर आली, मांजर, आणि ती असणारी मांजर त्या भट्टीच्या भोवती त्या ठिकाणी मोठमोठ्यानं रडू लागली आणि म्याव 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 त्या ठिकाणी करू लागली. जायची भट्टीच्या जवळ, अशी तुटून पडायची आणि पाठीमागं सरायची. का? समोर तिला अग्नीच्या ज्वाळा दिसायच्या. एक अर्धा पाऊण तास घटना अशी घडली. कुणाला समजेना की ही मांजर अशी म्याव करते, तिथपर्यंत येते, भट्टी जवळ जाते, परत येते, कुणालाच गोष्ट समजेना. त्या राका कुंभाराची असणारी एक मुलगी आणि त्या मुलीचं असणारं नाव बंका. ती असणारी कन्या आपल्या पिताश्रीच्या जवळ आली आणि जवळ आल्याच्या नंतर पिताश्रीला हात जोडले. चिमुकली असणारी मुलगी आणि ती वंका म्हणू लागली, पिताश्री ही मांजर या भट्टीच्या जवळ काय येते तुम्हाला माहिती नाही. जे तुम्ही माठ उचलले ना, भट्टीमध्ये लावले ना, त्या एका माठेमध्ये या मांजरीचे असणारे पिल्ले होते, पिल्ले. आता त्या असणाऱ्या पिताश्रीला माहिती नाही की त्या माठामध्ये मांजरीचे पिल्ले आहेत, म्हणून कामाच्या असणाऱ्या त्या योगामध्ये त्यांनी ते माठ उचलले आणि भाजण्याकरता आतमध्ये नेऊन ठेवले. आता माझी विनंती तुम्हाला आहे, खरं सांगा, घरामधलं मांजर तुम्हाला आवडतं का? जे मांजर दररोजचं येऊन दूध पितं आणि सगळं असणारं दूध त्या ठिकाणी नासधूस करून टाकतं, त्या मांजरला तुम्ही असा हार घालता? असा हार घालता का? अजिबात तर नाही. एकदा जर मांजर आलं आणि त्यानं जर एवढं घरामध्ये नासधूस जर केलं तर मला 100% माहिती आहे त्या मांजराला तुम्ही घरामध्ये परत येऊ देत नाहीत. एवढी त्याला तुम्ही शिक्षा देता बरं का. ते परत मांजर तुमच्या घराकडे कधी सुद्धा येत नाही. त्या राका कुंभाराची हकीकत अशी आहे, भट्टी लावलेली आहे, भट्टी आता काढता येत नाही, आणि तुम्ही जरी तिथं असला तरी तुम्हाला सुद्धा माहिती नाही की कोणत्या माठामध्ये त्या मांजरीची पिलं आहेत. सांगा आता काय करणार? सांगा, तिथं जर तुम्ही असला तर तुम्ही एकच म्हणणार, आता मेले तर मरू द्या पिले. आता काय, पिले मेले तर मरू द्या. असं समजत नसेल तर करोनामध्ये किती जरी जवळचा माणूस असला, तुम्ही दवाखान्यामध्ये नेऊन ठेवला, डबा तरी नेऊन दिला? काय म्हणलात खरं सांगा? मेले तर तेच मरू द्या, आपण इकडेच थांबा.
बरोबर. मला सांगा, माणसं जर तुम्ही मरू देता असताल तर मांजरीचे पिले तुम्ही काय करणार आहात? महाराज, त्या राखा कुंभारानं त्या भट्टीच्या साईडलाच थांबला आणि पंढरपूरच्या भगवंताला हात जोडले आणि सांगितलं, देवा, मी माझ्या या घर प्रपंचामध्ये तुला काही मागत नाही, पण ही जी मांजर आहे ना, आणि ह्या मांजरीचे पिल्ले ज्या माठामध्ये आहेत, माझी तुला एकच विनंती आहे, माझ्यामुळं आज या मांजरीचे असणारे पिल्ले मरणार आहेत. केवळ माझा हा व्यवसाय आहे, व्यवसायामुळे हे माठ असणारे उचलले मी मध्ये नेऊन ठेवले, पण मला माहिती नाही हिचे पिल्ले त्या माठामध्ये आहेत म्हणून. पण माझी तुला एक विनंती आहे देवा, जर त्या मांजरीचे पिले या असणाऱ्या आव्यामधून भट्टीमधून जर सुखरूप जिवंत बाहेर पडले तर भावी काळामध्ये कुंभाराचा धंदा मी करणार नाही. एवढी शपथ तुम्ही घेताल का कधी? आता महाराज, पंढरीश परमात्म्याला तर नवस बोलला आणि सांगितलं, जर मांजरीचे पिल्ले जर जिवंत बाहेर निघाले तर कधी सुद्धा मी असणारा माठ बनवण्याचा हा व्यवसाय करणार नाही. घटना अशी घडली, 1 आणि 2 दिवसापर्यंत नाही, 6 दिवसापर्यंत तो राखा कुंभार, त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नी, जशी ती मांजर अन्न पाणी न घेता त्या मांजरीच्या पिल्ल्याकरता तिथं बसून होती, तसे हे 3 जण सुद्धा त्या मांजरीच्या शेजारी बसून होते, पण त्यांनी सुद्धा अन्न पाणी खाल्लं नाही. 6 दिवस पूर्ण होऊन गेले आणि भट्टी आता शांत झाली. त्यांना माहिती होतं आता एक एक माठ काढायचा आहे. त्यावेळेला घटना काय घडली, ज्या माठामध्ये मांजरीचे पिल्ले होते तिथपर्यंत अग्नीच देवानं पोचिती होऊ दिला नाही. सगळे माठ भाजले, पण ज्या माठामध्ये मांजरीचे पिल्ले होते तोच माठ असणारा त्या ठिकाणी कच्चा निघाला. त्या राखा कुंभाराची जशी भक्ती त्या भूतावर म्हणजे त्या मांजरीच्या पिल्ल्यावर होती, आणि एवढ्या त्या मांजरीच्या पिल्ल्याचा जीव वाचावा म्हणून पंढरीश परमात्म्याला नवस केला. भावी काळामध्ये कुंभाराचा असणारा धंदा सुद्धा त्या ठिकाणी केला नाही. असा जर कुणी भाविक भक्त एखाद्या भूतावर दया करून जर जीवन जगत असेल तर मग मात्र त्या माणसाला त्या ठिकाणी थोर म्हणायचं. विठाला विठाला. त्याच योगामधला आणखी एक दृष्टांत सांगतो. तुम्ही कधी कीर्तनात ऐकला नसेल किंवा कधी युट्यूबला ऐकला नसेल किंवा कधी टीव्हीवर ऐकलं नसेल. दृष्टांत असा आहे, सगळेजण आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो, पण त्यांचा इतिहास आपल्याला जास्त स्वरूपामध्ये माहिती नाही. 2-4 ठिकाणी ऐकला की विषय संपला आपला. पण एक सांगतो, त्यांच्या घोड्याचं कुणाला नाव सांगता येईल का? बोला ना. हा, नाही. त्यांच्या घोड्याचं कुणाला नाव सांगता येईल का? ज्या घोड्यावर विराजमान व्हायचे आणि विराजमान झाल्याच्या नंतर युद्ध कधीच हारायचे नाही, त्या घोड्याचं नाव माहिती आहे का? तर त्या घोड्याचं नाव आहे विश्वास. नाव लक्षात ठेवा कधी. त्या घोड्याचं नाव विश्वास याच्याकरता ठेवलं होतं की त्यांना असा विश्वास होता की त्या विश्वासवर एकदा जर असणारा पाय टाकला आणि जर बसले तर विश्वास असा होता की आता मी युद्धामध्ये पराजित होणार नाही ना, हारणार नाही. म्हणून त्या घोड्याचं नाव ठेवलं होतं विश्वास. घटना अशी घडली, अनेक असणारे युद्ध त्या ठिकाणी जिंकले आणि युद्ध जिंकल्याच्या नंतर 1 दिवस असणारा त्या घोड्याला आजार झाला आणि घोड्याला आजार झाल्याच्या नंतर 8 ते 10 दिवसापर्यंत घोड्यानं पाणीही पिलं नाही आणि चारा सुद्धा खाल्ला नाही. ज्या वेळेला एका वैद्यानं सांगितलं, महाराज तुमचा असणारा एक घोडा विश्वास म्हणायचा, तो चाराही खात नाही पाणीही खात नाही, तुम्ही त्याच्याकडे जाण्याकरता एकदा सुरुवात करा. जवळ गेले आणि जवळ गेल्याच्या नंतर प्रत्येक वेळेला शिवाजी महाराज आल्याच्या नंतर तो उठायचा, बसलेला असल्याच्या नंतर असा फुरफुर करायचा. पण आज नुसते छत्रपती शिवाजी महाराज आल्याच्या नंतर फक्त त्यानं पापणी वर केली, फक्त पाहिलं आणि डोळ्यातून रडू लागला. आता का रडत असेल त्याचं कारण एक आहे, त्याला असं वाटलं आतापर्यंत माझ्या पाठीवर विराजमान होऊन असंख्य असणारे युद्ध त्या ठिकाणी जिंकले, आता त्याला विश्वास असा वाटू लागला की मी आता वाचत नाही आणि मी जर मेलो तर महाराजांची माझी आता भेट होणार नाही पुन्हा, आम्ही दोघं जर अंतरू, म्हणून तो रडू लागला. महाराज जवळ गेले, पाठीहून हात फिरवला, डोळे त्याचे पुसले, म्हणजे जनावराला सुद्धा त्या ठिकाणी कळतं बरं का. डोळे पुसले आणि डोळे पुसल्याच्या नंतर त्या वैद्याला विचारलं,
औषध काही चालतं का? सांगितलं औषध महाराज भरपूर करून पाहिले, पण आता मात्र त्या ठिकाणी घोडा उठेल असं आम्हाला वाटत नाही. काय झाली घटना? हेच दिवस हिवाळ्याचे होते आणि हिवाळ्याचे दिवस असताना सांगितलं, पंढरपूरच्या भगवंताला नवस केला, तुळजापूरच्या आईला नवस केला आणि सांगितलं, आई जर विश्वासच नसेल तर मला सुद्धा आता मी हिंदवी स्वराज्य स्थापन करील हा सुद्धा विश्वास राहिला नाही. काय केलं? तुळजापूरच्या आईला आणि पंढरपूरच्या भगवंताला सांगितलं की आता मात्र हा विश्वास उठवणं तुमच्या हातामध्ये आहे. दोघांना त्या ठिकाणी नवस केला. नवस केल्याच्या नंतर 1 आणि 2 दिवसापर्यंत नाही, 10-15 दिवसापर्यंत जोपर्यंत त्याची तब्येत ओके होत नाही तोपर्यंत अंगावर शाल घेतली नाही, बरोबर पाणी पिलं नाही ना, बरोबर